आमचं जो आजची पाणी आहे हे गणपतीच्या पुरतंच आहे। बाकीचं काम जे आहे ते चालूच आहे आणि ते लवकर नक्की पूर्ण होईल। आज जे आम्ही सगळेजण, मी रवी शेठ पाटील, आमदार साहेब वगैरे, कलेक्टर साहेब, SP मॅडम वगैरे सगळे जे येतात, CO मॅडम पण, आज आमचं हेच आहे की गणपतीच्या आधी मुंबईवरून येणाऱ्या आपल्या कोकणवासीय चाकरमान्यांना गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता सुस्थितीत मिळाला पाहिजे। त्याच्यामध्ये ट्रॅफिकचं कंजेशन होऊ नये, ट्रॅफिक जॅम होऊ नये वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पाणीसाठीच आपण आलोय। काही कामं झालीत, काही ठिकाणी आता एकदा आपण बघितलं इथलं काम काही वेळेत होणार नाही आहे, त्यामुळे इथं रोड नीट करून ठेवणं की ज्याच्यामुळे ट्रॅफिक तरी फ्लोईंग राहील, अडकणार नाही, अशा पद्धतीनं आपण नियोजन करतोय। आणि एक 2-3 विषय, साधारण माणगाव इंदापूर हे बायपास सोडले तर माझ्या मते बाकीची सर्व कामं या डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला कुठली अडचण नाही आहे। माणगाव इंदापूर बायपास ROB ह्यालाच फक्त अजून 1 वर्षभर जाईल, कारण त्याचं टेंडर आत्ता परत झालं आहे। पूर्वीच्या कॉन्ट्रॅक्टरना कमी केलं, नवीन आता एजन्सी दिली आहे, त्यांनी काम सुरू केलं आहे। बाकी नवीन पण जी काही, आता आपण येताना पण मागच्या वेळेला पण काही लोकांनी नवीन अंडरपास, नवीन सर्व्हिस रोड, नवीन फुट ओव्हरब्रिज वगैरे या गोष्टी मागणी केली होती, त्याची सुद्धा आपण साधारण एक 200 कोटीचा प्रस्ताव नवीन हा नॅशनल हायवे यांनी तयार केलेला आहे आणि तो गडकरी साहेबांकडं मंजुरीला पण त्यांच्या विभागाकडे गेला आहे आणि त्याची पण मंजुरी होईल। म्हणजे ज्या काही गोष्टी पहिल्या ह्याच्यातनं राहून गेल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये पूर्ण होतील। 26 डिसेंबर पर्यंत सगळं काम होत नाही। माणगाव इंदापूरचं जे हे आहे त्याला वर्ष जाणार, बाकीचं जे आहे चिपळूणच्या ब्रिजपर्यंत, चिपळूणचा ब्रिज साधारण जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, तोपर्यंत बाकीची कामं होतील। पण 2-3च विषय, माणगाव इंदापूर आणि संगमेश्वरच्या इथला एक थोडा पीस आहे, ह्या गोष्टी थोड्या पुढे जाणार। सर्व्हिस रोड असू दे, मेन कॅरेजवे असू दे, तेच गणपतीच्या आधी सुस्थितीत करण्यासाठी, बघण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी आम्ही इथं आलोय। मुंबईत बसून, ऑफिसमध्ये बसून नुसतं सूचना द्यायच्या नाहीत किंवा हे करायचं नाही असं आमचे नेते देवेंद्रजींचे स्पष्ट आदेश आहेत। आणि या रोडबद्दल, गोवा हायवेबद्दल देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब फार हे आहेत की हे लांबलेलं काम आहे, 14-15 वर्ष हे काम चालूच आहे व हे लवकर आता संपलं पाहिजे, याच्यावर त्या आहेत। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।